फडणवीसांनी त्यांना डापलंय जे समज दिली ती बरोबर आहे. समज दिली ती बरोबर आहे. MSRDC ची आर्थिक स्थितीची झाडा आता कोर्टात काय झालंय आणि कोर्टाने काय सांगितलं त्याच्यावर मी काय आता कमेंट करू शकतो. साहेब, शेवटचा प्रश्न. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे हे हिंदीच्या मुद्द्यावर पहिलं आंदोलन करत आहेत 6 आणि 7 जुलैला. हे दोघं बंधू म्हणजे दोन्ही पक्षांचं एकत्रित आंदोलन होत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन होत आहे. देखो ते आंदोलन करतात, आनंदाची गोष्ट आहे. आमची लोकशाही आहे, त्यांनी आंदोलन करायला पाहिजे. पण त्यांनी जे काय सांगायचं ते सरकारच्या कानावर टाकलेलं आहे. त्याप्रमाणे सरकारला सांगितलं आम्ही सगळ्यांना विचारात घेऊन काम करू. आणि आंदोलन जे आहे काही इतर संस्था सुद्धा आहेत किंवा शिक्षण तज्ज्ञ आहेत ते सुद्धा आज आपण वर्तमानपत्रातून पाहिलं, अनेक वर्तमानपत्रामध्ये तर त्याच्यावर लोकांनी लेख लिहिलेले आहेत. आणि तज्ज्ञ जे आहेत त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की आपण या लहान मुलांवर हा 3 भाषेचा पूजा पहिलीमध्ये टाकू नये असं स्पष्ट शिक्षण तज्ज्ञांनी म्हटलेलं आहे. आणि त्याचाच विचार जे आहे मुख्यमंत्र्यांनी करून सांगितलं ठीक आहे आम्ही विचार करू. आणि इतर राज्यात काय ते पण आपल्याला पाहावं लागेल, त्याप्रमाणे करू. थँक्यू. असं काही हा असं आहे की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सतत चालू राहणाऱ्या प्रक्रिया आहेत. जादा खर्च झाला, कमी खर्च झाला, कुणाच्या काय काय आहे. फायनान्स डिपार्टमेंट जे आहे अर्थ खातं हे याचा अभ्यास सतत करत असतं. आणि त्यातून मग आपला पुढे आणखीन किती खर्च आहे याचा सुद्धा अभ्यास त्यांचा होत असतो. मग त्यातून आपलं पुढे आणखीन किती आपल्याला उत्पन्न राज्याला होणार आहे या सगळ्याचा अभ्यास चालूच असतो ना त्यांचा. त्याच्यामध्ये मला काही नवीन त्यात काय वाटतं, सगळ्या डिपार्टमेंटच्या बाबतीत ते करत असतात. मला असं वाटतं त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. परंतु हा जो आहे जे भास्कर जाधव आहे ना, मी अनेक वर्ष ओळखतो शिवसेनेत असल्यापासून. आणि त्यावेळेला मला वाटतं इथेच सांगितलं होतं सगळ्यांच्या समोर, आज सुद्धा आम्ही बोललो त्यांना की ठीक आहे अनेक वेळा जे आपल्या मनात असतं तेवढं तेच होतं असं नाही. पण ते काय फक्त राजकारणाचं नाही, सगळ्या शेतकऱ्यांच्या बाबतीत असंच होतं, अनेक उद्योगपतींच्या बाबतीत असं होतं. काय एक इंग्रजीत मॅन प्रपोजेस गॉड डिस्पोजेस, आपण ठरवतो एक होतं एक, ते चालतं आहे तसं. त्याच्यामुळे काही नाराज व्हायचं कारण नाही. जीवन हे संग्राम बंद ले हिम्मत से का, आम्ही त्यांना सांगितलं लढत राहायला पाहिजे. घरी बसू, तुम्ही घरी बसणंही शक्य नाही, तुम्हाला घरी कोणी बसून देणार नाही. नेत्यांवर आरोप केले, तुमच्यावरही केले होते. आता मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर केले, मात्र ईडीने त्यांनाही क्लीन चिट दिली. आता सोमय्या पुन्हा तोंड कशी पडले असं वाटतं? मला काय त्याच्याशी बोलायचं, त्याबद्दल काही बोलायचं नाही. आमच्यावर सुद्धा आरोप केले 25,000 कोटी, 50,000 कोटी, नंतर 800 कोटी, नंतर 5 कोटी, नंतर म्हणतात काहीच नाही जा घरी, केसच चालली नाही. आमच्यात आता मी परवाच्या वर्तमानपत्र वाचलं, आमचा पूर्वीचा एक चार्टर्ड अकाउंटंट होता, त्याच्यावर सुद्धा ती केस होती. त्यांना सुद्धा माझं केस न चालवता सोडून देण्यात आलं. परंतु कोर्टात जाय वगैरे सगळं काय होत असतं, त्रास होत असतो. आणि विशेषतः घरच्या लोकांना फार त्रास असतो. ते आपण जरा थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे, विधानसभेत हा मुद्दा येईल. हे बा आता हिंदी खूप बोलून झालं आणि मुख्यमंत्र्यांनी त्याबद्दल सांगितलेलं आहे आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन मग अंतिम निर्णय घेऊ. त्यामुळे मला असं वाटतं की आणखी याच्या पुढे काही तिथे होईल अशी अपेक्षा नाही. अधिवेशनामध्ये खूप प्रश्न आहेत ना. शेतकऱ्याचे प्रश्न आहेत. पाऊस प्रचंड पडला, अवकाळी पाऊस पडला, कांदे आमचे वाहून गेले, कोणाची शेतं वाहून गेले, कोणी जे पहिल्या पावसानंतर जे आहे पेरणी केली ती पेरणी जी आहे ती सत्यानाश झाला, ती सडून गेली. अजून त्या वावरांमध्ये जे पाय टाकता येत नाही, अनेक प्रश्न ते आहेत. शिक्षणाचे काही दुसरे प्रश्न आहेत, रस्त्याचे, PWTचे अनेक प्रश्न. या प्रश्नांना तोटा नाही. शेकडोने हजारो प्रश्न उपस्थित होणार आणि काही प्रश्नावर त्याच्यावर चर्चा सुद्धा होते. पण मला असं वाटतं की हा जो प्रश्न जो तुम्ही म्हणताय की हिंदीच्या प्रश्नावर, त्यावर त्यांनी सांगितलेलंच आहे की आम्ही सगळ्यांशी चर्चा करू. त्याप्रमाणे दादा भुसे सुद्धा ते म्हणाल की जाऊन भेटतात, एक प्रत्येकाला त्याचं मत जाणून घेत आहेत. असं आहे की फार मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार हे दोन्ही सरकारं सोलर एनर्जीवर
नंतर या तुमच्या ज्या पवनचक्क्या या बाबतीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर खर्च करत आहे. खाजगी कंपन्या सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर याच्यावर खर्च करत आहेत. हजारो एकरावर जे आहे सोलर लावले जात आहे. मी आता जे परदेशात गेलो होतो, नॉर्वे आणि इतर त्या स्वीडनमध्ये 70% फक्त सोलर आणि हे जे आहे विंड पॉवर म्हणजे पवनचक्क्या 70% वीज फक्त ती होती आणि इतर 30% फक्त. तसं आपल्याकडे सुद्धा ही जेव्हा वीज वाढते आहे, आता ज्या पद्धतीनं आपलं काम सुरू आहे, ती वीज जेव्हा आपल्याला माहिती तेव्हा ती वीज जवळपास जो आहे आपला त्या सोलर पॅनल लावायचा खर्च आहे तेवढाच आहे, भांडवली खर्च. त्याच्यानंतरचा काही खर्च नाही. जसं आपल्याला सतत इतर कोळसा टाका, सतत खर्च करा, सतत कोळसा टाका, हे जे आहे ह्या सगळ्या गोष्टी काय आपल्याकडे त्याची काही गरज आहे. त्याच्यामुळे खर्च कमी होतो. जवळजवळ फुकटच ती वीज आपल्याला परमेश्वर कृपेने येते, एक भांडवली खर्च सोडला. म्हणून ती वीज सगळी आल्यामुळं हळूहळू आपण जी वीज विकत घेतो किंवा जी वीज स्वतः सरकार तयार करतं कोळशाच्या माध्यमातून किंवा हायड्रोपॉवर वगैरे, त्याच्यावरचा खर्च जो आहे कमी होणार. खर्च जेव्हा सरकारचा कमी होणार, वीज विकत घ्यावी लागणार नाही. 7 रुपये 8 रुपयाने वीज विकत घ्यावी लागते. आणि मग ही सोलर पॉवर, विंड पॉवर जे आहे ही मदतीला येते. ती जशी वाढेल तसं जे आहे हे विजेचे जनतेवरचा हा जो बोजा जो आहे हा कमी होईल. मग शेवटचा जो घटक आहे फक्त 100 युनिट वापरणारा त्याला अधिक फायदा मिळेल. मग त्याच्यावरचा फायदा मग त्याच्यावर हळूहळू आणि मग एक दिवस असा येईल काही कदाचित 5, 7, 8, 10 वर्षामध्ये की बऱ्याच प्रमाणावर जे आहे म्हणजे दिवसाची तर वीज मिळेल, परंतु ती सगळ्यांना जे आहे जवळपास स्वस्त मिळेल. आज सुद्धा जे अडचण आहे आपल्या राज्यामध्ये, नाशिकलाच आपले काही उद्योग जे आहेत की ज्यांचं रॉ मटेरियलच फक्त वीज आहे. वीज हे त्यांचं रॉ मटेरियल. त्या विजेचे दर वाढल्यामुळे 2-4 वर्षापूर्वी त्यांनी जे आहे राज्य सोडून इतर ठिकाणी ते गेले. आता जे आहे ज्या पद्धतीनं आपण काम करतोय पाहिल्यानंतर पुन्हा एकदा जे आहे सगळी मंडळी राज्यामध्ये परत येतील आणि उद्योगधंद्याला सुद्धा चालना मिळेल, कारण तिथे सुद्धा वीज स्वस्त मिळेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.